थँक्यू. चला तिन्ही पंच चला मैदानाच्या दिशेने आपण लवकरात लवकर यायचं आहे. आमचे दोन ऑफिशियल अंपायर सतीश कुरुप सर आणि करुणाकर कोटियन सर, वन ऑफ द लीजन प्लेयर, आणि त्याचबरोबर या पंचांच्या कामगिरीमध्ये ज्यांनी अनेक मैदानावरती मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केलेल्या आहेत असे दोन ऑफिशियल अंपायर आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेले. ते मैदानाच्या आतमध्ये जात असताना दोन्ही टीम चला दोन फलंदाज तयार ठेवायचे आहेत. आदिराज ग्रुप निर्मळ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला वेलकम, सुस्वागतम. पुन्हा एकदा आपण करूया आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. गण्याला वंदन इथल्या ग्रामदेवता अर्थात आई जीवदानीला वंदन करून आपण सुरुवात करतोय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग 2026 अर्थात VVPL सीझन 2 ला सुरुवात होते. याच्या अगोदर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ अर्थात उद्घाटन सोहळा पार पडला होता. अगदी दुपारपासून प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेला पहिला दिवस आहे. आपण पहिल्या दिवसामध्ये देखील अलोट गर्दी या VVPL ला पाहण्यासाठी आल्या. त्याला कारणही आहे, आपल्या वसई तालुक्यातील खेळाडू खेळत आहेत, त्यांच्या जोडीला ऑल इंडिया अखिल भारतीय स्तरावरती आयकॉन खेळाडू खेळत आहेत. या सर्वांचा खेळ, याची देही याची डोळा पाहूया वसई विरार प्रीमियर लीगचा शानदार सोहळा. आणि शानदार सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येनं इथे उपस्थित झालाय. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. पहिला सामना होतो, एका बाजूला MMCC वसई आणि आदिराज ग्रुप निर्मळ या दोन संघादरम्यानचा पहिला सामना. टॉस जिंकला होता आदिराज ग्रुप निर्मळच्या संघानं आणि त्यांनी घेतलाय पहिला फिल्डिंगचा. बघा एक महत्वाची सूचना, सामना होण्या अगोदर 6 षटकांची मॅच आहे. लगातार 2 पॉवर प्ले असतील. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर. पहिल्या 2 पॉवर प्ले पैकी 1 पॉवर प्लेचं षटक हे आयकॉन टाकू शकतो. त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा बॉलर वापरावा लागेल. लगातार 4 फ्रेश बॉलर असतील. VVPL ओव्हर ही 4थी ओव्हर मॅन्डेटरी असेल आणि त्या VVPLच्या ओव्हरमध्ये दोन्ही आयकॉन गोलंदाजी करू शकत नाहीयेत. जर का VVPLच्या ओव्हरमध्ये 10 रन बॅटिंग करणाऱ्या टीमने बनवल्या तर त्यांना त्याच्या अर्ध्या धाबा प्लस मिळतील, म्हणजे 5 धाबा ॲडिशनल दिल्या जातील. पण जर का 10 धाबा नाही झाल्या तर जेवढ्या धाबा झाल्या त्याच्या अर्ध्या धाबा कमी करून काउंट केल्या जातील. जर तुमच्या त्याच षटकामध्ये 10 पेक्षा जास्त 20 धावा बनतील, 25 बनतील, कितीही बनतील, त्याच्या अर्ध्या धावा तुम्हाला प्लस दिल्या जाणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. 4 गोलंदाज लाईनमध्ये फ्रेश बॉलिंग करतील. 2 आयकॉन मिळून फक्त 3 षटकं हाताळू शकतात. याची माहिती आम्ही कर्णधार आयकॉन लिलावादरम्यान आणि तुमच्या हातामध्ये जी शीट दिली होती त्याच्यामध्ये सर्वांना सांगितलेली आहे. तरी या सर्व बाबींना लक्षात घेत असता त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही प्लॅन कराल अशी अपेक्षा आहे. त्या जोडीला पण दोन्ही संघांना विनंती आहे, एक संघाचे प्रतिनिधी उपस्थित आहेत 12वे खेळाडू. टीम MMCC आपला एक खेळाडू पाठवा. MMCC आपण पाठवायचं आहे. जसं काही रूल्स अँड रेग्युलेशन आपल्यापर्यंत पोहोचले त्याप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये इम्पॅक्ट प्लेअर आहे. फक्त त्या इम्पॅक्ट प्लेअरचं नाव तुम्हाला द्यावं लागणार आहे. दोन्ही खेळाडूंना, दोन्ही संघांना विनंती आहे की जे 2 खेळाडू, तुम्ही प्रत्येक टीममध्ये एक खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर असणार आहे, त्या इम्पॅक्ट प्लेअरचं नाव आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे. आदिराज ग्रुपनं सांगितले की यश मिस्त्री, यश राहतील त्या इम्पॅक्ट प्लेअर. मेमनसीसी आपण देखील आपल्या इम्पॅक्ट प्लेअरचं नाव द्या. आदिराज ग्रुपचे यश नाईक आहेत जे इम्पॅक्ट प्लेअर आहेत. पंच फक्त 1 मिनटं, आपण काही टेक्निकल गोष्टी आहेत त्या आपण क्लिअर करूया, त्यानंतर येऊया या पहिल्या सामन्याला होते सुरुवात. आणि प्रेक्षक तुम्हाला विनंती आहे, वसई विरार प्रीमियर लीग सुरुवात होते. एकदा टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज चारी बाजूला गुंजू द्या. VVPL वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 ला होते सुरुवात. पहिली ओव्हर, पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी झालाय. चिन्मयचा पहिला चेंडू होता, ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, जोपर्यंत पॉइंटला क्षेत्ररक्षक पोचतील. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. एका बाजूला पाहिलं तर सोहेल आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज अभिवैती आणि दुसऱ्या बाजूला सोहेल अशी सलामीची जोडी. पहिले षटक हाताळण्यासाठी चिन्मय घरत.
अगदी एसटीच्या पाठीमागे आपण बघू शकता ज्या ऑल इंडिया खेळाडूचा आपण उल्लेख करतोय केतन म्हात्रे एसटी रक्षच्या भूमिकेमध्ये आहेत. बरोबर बिहाइंड द विकेट केतन आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकाचा जसा उल्लेख केला आहे की कशा पद्धतीनं तुम्ही त्याचा वापर करणार आयकॉन खेळाडूंना कसे त्यामध्ये इंट्रोड्यूस करणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. पुन्हा एकदा आपण मान्यवरांचं मनापासून आभार मानूया. या वसई विरार प्रीमियर लीगच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अगदी मांदियाळी आपण पाहिली होती मान्यवरांची आणि त्यांचं मनापासून आभार. थँक्यू व्हेरी मच. आपण दिलेला महत्त्वाचा वेळ या वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 ला आणि तोही महत्त्वाचा होता त्यामुळे आपलं मनापासून आभार आहे. ही संपूर्ण स्पर्धा आपण यूट्यूबवरती DBNच्या चॅनलवरती घर बसल्या पाहू शकता. पुण्यातला चेंडू होता मिड ऑफच्या डोक्यावरनं फटका जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप. VVPL मधला पहिला चौकार. थँक्यू. एक संघ आहे जो आपण बघतोय आदिराज ग्रुपचा गेल्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये खेळलेला होता. चांगली कामगिरी पूर्ण त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेला होता आदिराज ग्रुपचा निर्मलचा संघ. तर मेमन CC पहिल्यांदाच खेळतोय. पहिल्या पर्वामध्ये नव्हते कदाचित त्यावेळेला देखील त्यांना संधी हवी होती पण आता 16 संघ झाले आहेत आणि त्यांचा संघ देखील आज खेळतोय. पुण्यातला चेंडू होता थोडासा पुढचा पाय बॉलच्या रेषेमध्ये गेला आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं ठोकलाय पहिला चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आता कट करतोय. गली आणि पॉइंट मधला जो थोडासा गॅप होता गॅप शोधलाय. बॅक टू बॅक दुसरा VVPL चौकार. थँक्यू. याच्या अगोदरचा चेंडू पाहिला तर अगदी पुढ्यातला चेंडू होता त्याला समोरच्या दिशेनं अपिश ड्राईव्ह केलं होतं. याला तो थोडं बॅकफुटला गेला कट केला आणि गली आणि पॉइंट मध्ये जे गॅप होता तो गॅप शोधलाय चौकार. लोअर फुटा चेंडू होता ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत पोचतील थ्रो करतील तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आतापर्यंत धावफलकावरती नजर टाकली तर धावफलक 2 चौकार आल्यात आणि 2 चौकारांशी धावफलकावरती धावा आहेत त्या बिनबाद. 10 धावा धावफलकावरती अभिवैती खेळतात. 1 वरती सोहेल 9 वरती बॅटिंग करतोय. यांना 2 चौकार लागले होते. क्षेत्राची रचना वारंवार बदलली जात आहेत. ऑफ साईडच्या दिशेने जर आपण पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक अगदी सर्कलमध्ये आहेत. शॉर्ट थर्डमॅन गली पॉइंट कव्हर मिड ऑफ. ऑन साईडला जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग. 2 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ आहेत. लॉंग ऑनला एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. चिन्मय पुन्हा एकदा आकोटाप्याचा चेंडू होता त्यावरती पुलचा प्रहार अभिनं ठोकलाय. VVPL मधला पहिला सिक्सर. थँक्यू. VVPL अगदी धमाक्यामध्ये सुरुवात झाली. धमाकेदार सुरुवात झाली. दोन्ही बाजूला धमाके चालू आहेत. याच्या अगोदर आपण सोहेलला पाहिलं होतं. आता अभिवैतीच्या बॅटमधनं आकुटप्याचा चेंडू होता थोडंसं मागे आल्या आणि त्यानंतर त्याला पुल केलं पॉवरफुल मिड विकेट सीमारेषा पार धाडलंय. षटकार तुम्ही रूम देत आहेत. खेळपट्टीवरती थोडंसं ग्रास आहे गवत आहे पण लेन तुमची महत्वाची आहे. लेन महत्वाची आहे. शॉर्ट ऑफ लेन आकुटप्पा आणि आकुटप्याचा पुरेपूर समाचार पहिल्या षटकामध्ये घेतलाय. हा आकुटप्याचा यावेळेला असतं बॅटच्या बाहेरील कडा पाठीमागे यष्ट्यांच्या पाठीमागे केतन म्हात्रे होते त्याने टिपलाय झेल. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट. फलंदाज बाद. थँक्यू. उजव्या शेच्या बाहेरचा चेंडू होता कट करण्याचा प्रयत्न बॅटच्या वरच्या कडेला लागला थोडासा आणि त्यानंतर यष्टी रक्षक केतन म्हात्रे होते केतनना टिपलाय. आज येईल पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती 1 गडी बाद 16. 16 रन ऑन बोर्ड. सुरुवात झाली होती चौकार आले होते षटकार आले होते त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती चिन्मयनं विकेट प्राप्त केलाय. आदिराज ग्रुप निर्मळ आणि दुसऱ्या बाजूला मेमन CC अशा 2 संघादरम्यान सुरू असलेला हा VVPL वसई विरार प्रीमियर लीग मधला पहिला सामना आपण बघतोय ज्याची उत्सुकता प्रत्येकाला होती.
प्रत्येक जण आवर्जून वाट पाहत होतो. प्रेक्षक वर्ग तर दुपारपासून अगदी या मैदानावरती दाखल झाला होता. आज वर्किंग डे आहे, पण त्या वर्किंग डे असताना देखील प्रेक्षकांची लक्षणीय संख्या आहे. त्यांना माहिती आहे हा सोहळा आहे, हा क्रिकेटचा सोहळा आहे आणि असं म्हणावं लागेल या सोहळ्यामध्ये आपण देखील यावं, एन्जॉय करावा, आनंद घ्यावा, क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटावा आणि याच उद्देशानं प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या संख्येनं दाखल झालाय. जी संकल्पना बहुजन विकास आघाडीनं पुढे आणली, जी संकल्पना वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटनं पुढे आणली आणि ती पुढे येत असताना एक चांगलं नीटनेटकं आयोजन, त्यानंतर नियोजन याचा समन्वय साधून आपण या BVPL सीझन 2 मध्ये आलोय. क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी केतन मात्रे सज्ज होतील. आता कॉमेंट्री बॉक्स एंड करणं गोलंदाजीसाठी सज्ज होतील केतन मात्रे. डावखुरा फलंदाज सोहेल आहे. सोहेलसाठी क्षेत्राची रचना थोडीशी बदलली जात असताना 4 क्षेत्ररक्षक ऑफ साईडला आहेत. एक गलीमध्ये पॉईंट, गली पॉईंट, कव्हर, मिड ऑफ, एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेगला, एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला बरोबर बॉर्ड लाईन जवळ आणि एक ऑफ साईडला वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. पहिले षटक संपले, दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. केतन मात्रे बॉलिंग गोलंदाजी मार्कवरती आणि समोर आहेत डावखुरे हाताचे फलंदाज सोहेल. आवाज आला होता थोडा गुडलँडवरनं थोडंसं उचले गेलं तर ऑन द राईज ड्राईव्ह करायचं होतं चेंडूला. बॅटच्या बाहेर कडा पाठीमागे प्रतीक होते. प्रतीक पहिल्या प्रयत्नामध्ये सुकले, दुसऱ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करण्यास गेले तोपर्यंत चेंडू हातातनं निसटलाय आणि जीवनदान लाभले. ते चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर थोडासा कटरी होता, बाहेर निघतोय. ऑन द राईज ड्राईव्ह करायचं होतं ह्या चेंडूला आणि ड्राईव्ह करताना हा झेल सुटलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर आता थोडंसं मागे गेला, ऑन द टोस गेलं आणि पॉइंटच्या डोक्यावरनं अप्पर कट. VVPL चौकार. थँक्यू. ही मोठी संधी होती. याच्या अगोदर चेंडू ऑन द राईज केला होता, आता थोडासा बॅकफुटला गेला, डीप इन द क्रीज गेले आणि पाठवलाय चौकार. आता समोर खेळला, स्टेट डाऊन द ग्राउंड. समोर खेळला, बॅटमधनं आवाजही आला टॉकचा आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरनं अजून एक दिमागदार शानदार VVPL सिक्सर षटकार. थँक्यू. सोहेलची बॅट तळपल्या, पुढ्यातला चेंडू होता आणि त्याला समोरच्या दिशेनं षटकार. आकोट्यामध्ये चेंडू होता, फटका थोडासा मिस टाइम झालाय, मिस हिट झालाय. मिड विकेटला फिल्डर झेल सुटलाय. पुन्हा एकदा झेल सुटलाय. सरळ सोपा साधा असा झेल सुटलाय. आज भाई सोहेल भाई का नसीब बिल्कुल अपने जेब में लेके घूम रहे. एक बार नहीं दूसरी बार जीवनदान मिला है. अपना नसीब जेब में लेके घूम रहे सोहेल भाई आणि दुसऱ्या वेळेला त्यांना जीवनदान लाभले. विश्वरजित ठाकूर अजून जसं आपण उल्लेखही करणार होता आयकॉन खेळाडू. आज जर पाहिलं रायगडचं क्रिकेट तर अगदी मोठं नाव आहे विश्वजित ठाकूर. आयकॉन खेळाडू, ऑल इंडिया स्तरावरती भरपूर वेळा ज्याला पाहिलं आपण मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असताना आता बॅटल आहे. आयकॉन खेळाडू आहेत. एका बाजूला वाकलांचा खेळाडू केतन मात्रे, समोर एकडचा खेळाडू आपण विश्वजित ठाकूरला पाहतोय. आयकॉन वर्सेस आयकॉनची ही जुगलबंदी असं म्हणावं लागेल. VVPL मधली व्हेरी स्पेशल लढाई आहे. व्हेरी स्पेशल लढाई आता मैदानावरती आहेत. एका बाजूला समोर गोलंदाजीसाठी केतन मात्रे आणि समोर आहेत विश्वजित ठाकूर. समोर खेळलाय, समोर फुल फेस ऑफ द बॅट खेळलं होतं. शेवटच्या क्षणी स्ट्रोक थोडासा ऍडजस्ट केला. ड्राईव्ह करायचं होतं, कदाचित इनसाइड आउट करायचं की मिड ऑफच्या, पण शेवटच्या क्षणी थोडासा स्ट्रोक आपला चेक केला. चिप केलं आणि चिप स्ट्रोक खेळताना एक धावे चेंडूवरती पूर्ण 1.5 षटकांचा खेळ झालाय. धावा धापलकावरती 1 गडी बाद 28 धावा धापलकावरती आहेत. डावखुऱ्याचा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकर एंडला. थोडंसं लांबून खेळलं, दुरून खेळलं. थोड़ा दूर से खेल गए सोहेल भाई. अब हालांकि गेंद के पिच तक नहीं पहुंच पाए. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना 1 गडी बाद 28 धावा धापलकावरती. पहिल्या षटकामध्ये 16 पाहिल्या, या षटकामध्ये 12 आणि धावा झाल्या धापलकावरती. 2 षटकं संपल्यात, 1 गडी बाद 28.
थँक्यू. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग को स्पॉन्सर्स बाय प्रकृती हॉस्पिटल्स, विभाग ग्रुप, ओमामा सुपर मार्केट, RS ग्रुप, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, टेनेक्स, पाम, SBS ग्लोबल स्कूल, SBS इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड टुरिझम या सर्वांचं सहकारी या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे ड्रिंक स्पॉन्सर्स आहेत. कोकोनट वॉटर्स, वॉटरमिलॉन, कोको प्लेस हे सर्व स्पॉन्सर्स आहेत आमच्या. आणि या स्पॉन्सर्सच्याच मुळे ही स्पर्धा यशस्वी करणं कदाचित सुकर होऊ शकले, सोपं होऊ शकलेत. बहुजन विकास आघाडीचा भक्कम पाठिंबा आणि या प्रीमियर लीगला यशस्वी करण्यामागे एक विजन आहे. जसा सन्माननीय अजिंक्य नाईक यांनी म्हटलं होतं की विजयशिवाय कुठलेही कार्य पुढे जात नाहीत. आपला दृष्टिकोन कसा आहे, पॉईंट ऑफ व्ह्यू, देखणे का नजरिया, आणि त्याच्यामुळे ही प्रीमियर लीग येत असताना उद्देश तोच आहे. आपल्या वसई तालुक्यातील खेळाडूंना, वसई विरारच्या खेळाडूंना मोठं व्यासपीठ, मोठी संधी मिळावी आणि त्याच उद्देश समोर ठेवून या वसई विरार प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलेलं होतं. हे पर्व दुसरं आहे. दुसऱ्या पर्वाला सुरुवात. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, जमीन लगता फटका खेळलाय. चेंडू जाईल एक धावे चेंडूवरती पूर्ण. संतोष यादव आहेत क्रमांक 3 चे गोलंदाज सज्ज होत असताना पॉवर प्लेचा खेळ संपला. त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण थोडंसं जर पाहिलं तर बाउंड लाईन जवळ विखुरलेले असताना सुरुवात चांगली आहे. अगदी धमाकेदार सुरुवात केली या पहिल्याच इनिंगमध्ये. मेमन सीसी वसईच्या संघानं 14च्या सरासरीनं 28 धावा त्यांनी केल्या होत्या 2 षटकामध्ये. ही सरासरी कायम राहिली तर कदाचित 75-80 ही धावफलक असू शकेल. क्षेत्राची रचना पुन्हा एकदा बदलली जात असताना यानंतरचा होणारा मॅच ज्या 4 संघ खेळणार आहेत, विकास 0700 विराटनगर आणि साईनाथ टायगर या दोन्ही टीमना रेडी राहायचं आहे, तयार राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ आपण देखील तयारीनिशी राहायचं आहे. विकास 0700 विराटनगर आणि साईनाथ टायगर्स या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे, तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा टॉप लागला, टॉपला लागलाय, वर गेलाय. पर आज का दिन है भाई सोहेल भाई, आज का दिन आप जो भी करोगे आपके पक्ष में होगा. जैसे कहते ना, आज आप घर पे जाओगे, गलत नंबर के बस में बैठोगे तो भी घर पे पहुंचोगे. ये हालत है आज का. आज आप गलत नंबर की बस भी पकड़ोगे तो भी आप घर पहुंच सकते हो, ऐसी हालत है. अपना नसीब जेब में लेके घूम रहे. कोई तो कह रहा है भाई लक्स कोजी वाला टी शर्ट है, अपना लक पहन के चलिए. तसा आपलं नशीब तो घेऊन आलाय, आज अगदी खिशामध्ये घेऊन आलाय. तशी सध्या त्याची बॅटिंग देखील चालू आहे. 30 धावा धाफलकावरती आहेत, एक गडी बाद 30. 3 वेळा जीवनदान लाभले सोहेलांना. दुसऱ्या बाजूला विश्वजित ठाकूर होते. बॅटच्या आतल्याकडे लागला, चेंडू ट्रॅव्हल होत होता. यष्ट्यांच्या पाठीमागे प्रतीक करत होते. प्रतीकनं फील्ड केले, धावगणीची कुठली संधी नाही आहेत. एक तर काम केले संतोष यादवांनी, जो कदाचित फ्लो होता, जो वेग होता, त्या वेगाला कमी केले. जसे एखाद्या रस्त्यावरनं गाड्या सुसाट चालतात, स्पीड ब्रेकर टाकले जातात, तसा या धावसंख्येला थोडासा ब्रेक लावलाय. स्पीड ब्रेकर टाकण्याचं काम संतोष यादव यांनी केलेले आहेत या षटकामध्ये. या षटकाचा खेळ पाहिला तर फक्त 2 धावा 3 चेंडूवरती. ऑफ्टमच्या बाहेरनं चेंडूला ड्राईव्ह केला. या लोअर फुलटॉस चेंडू होता, ड्राईव्ह केला. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. 1 धाव या चेंडूवरती ऍड होईल. टाळ्यांचा गजर त्याच करता आलाय, कारण वेग कमी करणं तोही गरजेचं असतं. कधी कधी काय असतं, विकेट घेणं तेही महत्वाचं, पण इकोनॉमिकल स्पीड, एक थोड़ा सा कंजूसी वाली गेंदबाजी भी करोगे ना तो भाई फायदा होगा. और उस तरह से गेंदबाजी संतोष यादव या दिखाते हुए या वेळात अशी गोलंदाजी ते करत असताना 4 चेंडूचा खेळ झालाय या षटकामध्ये आणि 3 धावा फक्त खर्च केला. 31-31. यानंतरचं षटक महत्वाचं आहे. जसं प्रत्येकाला कल्पना दिलेली आहे, VVPL ओव्हर काय असणार आहे, प्लस अँड मायनस वाला खेळ असणार आहे. आणि त्या ओव्हरमध्ये गेल्या वर्षी बरेचसे सामने उलटफेर होताना पाहिलेत. या बाजूनं त्या बाजूला जाताना बऱ्याच सामन्यांना आपण पाहिलं होतं. त्याच्यामुळे त्याही षटकाची उत्सुकता प्रेक्षकांना देखील आहेत. अकोटाब्याचा चेंडू तर शॉटॉन पूल केलाय. डिप्स केलेला फिल्डर आहे. फील्ड करतील, थ्रो करतील, तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती पूर्ण. स्कोर जाऊन पोहोचल्या 32-32. प्रथम बॅटिंग करताना मेमन सीसी. वसईचा संघ किती धावफलक असावा त्यावरती चर्चा आहे. कारण मैदान लष्करीन आहे. खेळपट्टी जर बघितली अगदी गवताची ही खेळपट्टी आहे. टर्फ थोडीशी आहे, थोडासा बाउन्स आहे. आणि त्या बाउन्सवरनं कधी कधी काय तर स्ट्रोक प्लेइंग फलंदाजाला चांगलं असतं,
पण वेगवान गोलंदाजाला देखील त्याचा फायदा होत असतो. विश्वजित ठाकूर खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली. जे नशीब सुहेल वरती खुश झाले ते विश्वजित वरती नाही आहेत. कॉटन बॉलचा विकेट. विकास यादव कंजूशी गोलंदाजी करत होते आणि त्याने केलाय पहिला वार, पहिला शिकार आणि पहिला फलंदाज त्यांनी बाद केलाय. फलंदाज गॉन. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विराट प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं वर्ष दुसऱ्यामध्ये सहर्ष स्वागत. अर्थात VVPL सीझन 2 आपण पाहतायत. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धन्यवाद अजिंक्य नाईक साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आपली भेट दिली त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. अजिंक्य नाईक साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. या स्पर्धेचे मुख्य उद्घाटक म्हणून ज्यांना आपण आमंत्रित केलं होतं आणि ते आपल्या समोर कमिटीच्या रोहनदादा सावंत यांच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले होते. असे अजिंक्य नाईक साहेब आपलं मनपूर्वक आभार. खूप खूप धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचा मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. आज या वसई विराट प्रीमियर लीग 2026 ला आपली उपस्थिती होती. काही सन्मान आहेत ते आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी विनंती करेल आदरणीय सुवर्ण गायकवाड मॅडम यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. नगरसेविका प्रतिभाताई पाटील मॅडम यांचा हेतुचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. आदरणीय प्रतिभाताई पाटील मॅडम यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय सुवर्ण गायकवाड मॅडम यांच्या शुभ हस्ते. अनेक स्पर्धांमध्ये ज्यांची आपण उपस्थिती पाहतो आणि त्याचबरोबरीने या खेळाला बढावा देण्यासाठी ते सुद्धा पुढे असतात. अशा प्रतिभाताई पाटील मॅडम यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहतोय. धन्यवाद मॅडम, आपलं मनपूर्वक आभार. आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मान्यवरांचं मनापासून आभार मानूया. आज उपस्थिती आहेत जसे आपण आदरणीय सन्माननीय महापौर साहेबांना देखील पाहिलं. उपमहापौर साहेब देखील आज उपस्थित झाले होते. त्यांच्या जोडल्या सभागृह नेते प्रपोजी साने हे देखील उपस्थित झाले होते आणि नगरसेवक बहुजन विकास आघाडीचे बहुतांश नगरसेवक देखील उपस्थित झाले. त्यांचेही आपण मनापासून आभार मानतोय. जी उपस्थिती आपली लाभलेली आहे या स्पर्धेला त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. स्वतः कर्णधार आलेत आणि सचिन चौरसी आलेत गोलंदाजीसाठी. तर कर्णधार बॅटिंगसाठी आल्यात. एका बाजूला संजीत कोहली आहेत आणि दुसऱ्या बाजूला सोहेल अशी जोडी मैदानावरती सज्ज आहेत. या दोन्ही खेळाडूंना नेहमीच आपण वसईच्या टीमकडनं चॅम्पियन टीमकडनं खेळताना सोहेलला पाहिलं, तर नायगावच्या टीमकडनं एकविरा स्पोर्ट नायगावकडनं खेळताना संजीत कोहलीला पाहिलं होतं. तो खेळाडू आहे. आवडीच्या टीममध्ये नेहमीच सचिन चौरसिया हा खेळाडू खेळाय. ऑफ टाइमच्या बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करायचा होता. चेंडू चालला जोपर्यंत पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला बेट करून स्वीपर कव्हरवरनं क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील तोपर्यंत दोन धावा चेंडूवरती पूर्ण करतील. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. VVPL ओव्हर जसा आपण उल्लेख केला देखील केला होता. चौथं षटक चॅलेंजिंग ओव्हर आहे. पंच इशारा करतील. इट्स 4 VVPL चौकार. खेळण्याचा प्रयत्न केला होता, हालाकी बॅटवरती बरोबर आला नाही आहेत. हे चॅलेंजिंग ओव्हर आहे. 10 धावांचा चॅलेंज जसा उल्लेख केला होता ते चॅलेंज असणार आहे. 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूवरती आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा आल्या. 10 धावांचं जे चॅलेंज आहे त्या चॅलेंजच्या अगदी जवळ आहे. एक चांगला चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करेल गोलंदाज सचिन चौरसिया. पटका खेळ पुन्हा एकदा वाईट स्ट्रॉंग क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरवर येतील, फील्ड करतील. एक धाव, कारण प्लस अँड मायनस वाला खेळ आहे.
हे जे षटक आहे याच्यामध्ये प्लस होतील मायनस होतील ॲडव्हान्टेज असणार आहे दोघांना देखील. जर तुम्ही जे चॅलेंज पार केलं आव्हान पार केलं तर मात्र तुमचा धावफलक प्लस होईल आणि ते धावफलक जर आव्हान पार केलं नाही तर त्या धावफलकामध्ये मात्र मायनस होईल. हा प्लस अँड मायनसवाला खेळ आहे. VVPL ओव्हर आखोट्यापाता चेंडू होता. अपील झालाय पंचांचं बोर्डवर. 3 वेळा सुदैवी ठरले, यावेळा नाही ठरणार. खेळण्याचा प्रयत्न होता हुकचा आणि जवळपास त्या हाताजवळ असतात ग्लोव्ज जसे असतात त्या ठिकाणी हा चेंडू लागला. यष्ट्यांच्या पाठीमागे प्रतीकनं टिपलाय हा झेल. फलंदाज बाद सोयलची चांगली खेळी संपुष्टात. थँक्यू. बघा वेळ 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 टाइम महत्वाची. पंच देखील तेच सांगतात. पंच देखील ऑफिशियल पंच देखील आपल्याला तेच सांगतात. क्रमांक आता अळपडती बॅटिंगसाठी राजू मिश्रा. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधला. जर बघितलं तर 9 धावा आतापर्यंत आल्यात. या ओव्हरमध्ये 9 धावा आल्यात. BVPL ओव्हर आहे. एक महत्वाचा हा चेंडू असणार है दोनों टीम साठी. बिल्कुल जैसे हमेशा कहते हैं ना भाई आखिरी गेंद शेष है लेकिन दोनों के लिए विशेष है. एक शेवटचा बॉल आहे पण दोघांसाठी विशेष आहे. इथे जर धाव आली तर धावफलकामध्ये वाढ होईल प्लस होईल आणि इथे जर कमी धाव आले नाही आहेत तर मायनस होईल. फार पूर्वी जसा आपला मोबाईल होता तो कीपॅडवाला त्या कीपॅडवरती प्लस अँड मायनस एकाच बटनावरती होते. आता हा चेंडू तसा आहे एकाच बटनावरती प्लस आणि एकावरती मायनस. प्लस अँड मायनस वाला खेळ आहे आणि हा एक धाव जशी गेले या चेंडूला कुठे खेळावं कुठे खेळू नये असं वाटलं होतं. चॅलेंजिंग ओव्हर होतं आणि या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आले आता 10 धावा. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये प्लस होईल याच्यामध्ये वाढ होईल आणि वाढ झाल्यानंतर धावफलक किती होतोय तेही आपण पाहणार आहोत. पुन्हा एकदा मान्यवर देखील आहेत उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. काही सन्मान देखील व्यासपीठावरती आहे त्यांचं देखील केलं जाणार आहे. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसईविरार प्रीमियर लीग 2026 आपण पाहतायत. चार षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपताना अशात आपण 42 पाहिलं होते पण 5 ऍड होतील. त्याच्यामध्ये त्यानंतर स्कोरबोर्ड थोडासा रिपेअर होईल दुरुस्त होईल. (47) 5 धावांची वाढ होईल. जे VVPL ओव्हर आहे त्याच्यामध्ये 10 धावांचं जे चॅलेंज होतं ते चॅलेंज पार केलं गेलं त्याच कारणास्तव त्याच्यामध्ये 5 ची वाढ करण्यात आलेली आहे. आणि प्रेक्षकांना देखील उत्सुकता कारण दोन्ही बाजूला स्टार कास्ट आहेत. वसई तालुक्यातील चांगले खेळाडू खेळतात. दोन्ही बाजूला ताकद आहे अशी नाही की दुसऱ्या बाजूला ताकद नाही आहे. दुसऱ्या बाजूला देखील तितकीच सक्षम फलंदाजी फळी आहे. जर आपण आदिराज ग्रुप निर्मलवरती जर नजर टाकली तर तिथे तुझा बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे आता जो धावफलक दिसतोय ना 47 जर एक टार्गेट सेट करायचं टीमला मेमन सीसीला तर 47 वरनं गाडी 67 की 77 आणि या 47 ला उलट केलं तर 74 होतात. तिथपर्यंत प्रवास. संतोषला आणलाय पहिल्या चेंडूवरती. राजू भाई ने कहा भाई स्वैग से करेंगे नहीं सिक्सर से करेंगे. संतोष भाई का स्वागत. षटकार. थँक्यू. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि समोर खेळा समोर अगदी बॅटचा पूर्ण चेहरा दाखवला. फुल फेस ऑफ द बॅट. चेंडूला पाठवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्किनच्या दिशेने चेंडूला पाठवून दिला होता VVPL. VVPL सिक्सर षटकार. पुण्यातला चेंडू होता बिल्कुल सीधे बल्ले से गेंद को खेला था. हालांकि दोनों दिखाए. एक तो स्ट्रोक खेलते वक्त बल्ले का पूरा चेहरा दिखाया उसके पश्चात सीधे बल्ले से खेला. गेंद बॉन्ड लाइन के बाहर 6 रन. स्कोर झालाय तो 53.
अजून एक विकेट संतोष जाधवची चांगली गोलंदाजी आणि त्याच्यावरती फलंदाज बाद फ्लाइंग स्लिपला टिपलाय झेल अजून लाभलं एक अजून यश. थँक्यू. 54 वरती चौथा गडी गमावला. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे अजित सुर्वे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते. विकास यादवनं पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि ते कारण होतं या षटकामध्ये पुन्हा एकदा त्यांना संधी दिली. ठीक. धन्यवाद सुवर्ण गायकवाड मॅडम. आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. त्यानंतर अर्चना मॅडम सुद्धा या ठिकाणी आल्या तर आपलं सुद्धा मनपूर्वक आपण जो आपला बिझी शेड्यूलमधून अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. पुन्हा एकदा मान्यवरांचं आपण आभार मानूया. मॅच 4.3 षटकांचा खेळ. 4 गडी बाद 54 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅट्समन अजित सुर्वे. अकोटप्याचा चेंडू होता. बॅटच्या थोडा टोकाला लागला, थोडा एज लागला. शॉर्ट फाईनिंगला फील्ड केलं. थोडंसं फाईन त्याच करता ठेवलं होतं. पाठीमागून केतन देखील सांगतात की बाबा तुला त्याच करता थोडंसं फाईन ठेवलं होतं. ज्यावेळेला संधी मिळेल त्यावेळेला हिट करायचं आहे. 4.4 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 55. 4 गडी बाद 55. 6 आणि 2 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. यानंतरचा होणारा मॅच दोन्ही टीमने तयार राहा, रेडी राहा. विकास 0700 विराटनगर आणि साईनाथ टायगर दोन्ही संघ आपण तयार राहायचं आहे. अकोटाप्याचा चेंडू होता. स्लाइस कट केलं त्याच्यामुळे थोडंसं चेंडू फिरून झाला. फिल्डिंग चांगली झाली. पोहोचले होते त्या चेंडूवरती. फिल्डिंग चांगलं झालं. जिथे कदाचित चौकार होऊ शकला त्या तिथे आपल्या टीमसाठी 2 बहुमूल्य धावा रोखण्यात यशस्वी झालाय क्षेत्ररक्षक. आणि 2 धावांनी धावफलकामध्ये होईल हलकीशी वाढ. धावफलक 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहत आहेत वसई विराट प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं वर्ष. शपल केलं होतं, पाहिलं, न्याहाळलं, सोडून दिलं. शेवटच्या चेंडूवाला निर्धाव. 2 चांगली षटकं आला की या षटकातील पहिल्या चेंडूवरती सिक्सर चालू आला होता. त्यानंतर केलेलं कमबॅक. 2 षटकं चांगली हाताळली. खास करून संतोष यादव यांनी 2 षटकामध्ये 14 धावा खर्च करत असताना 2 विकेट महत्वपूर्ण त्याने प्राप्त केल्या. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 57 आहेत. वसई विराट प्रीमियर लीग आपण पाहतायत 2026 पर्व दुसरं. पुन्हा एकदा विनंती आहे दोन्ही टीमला. साईनाथ टायगर्स आणि विकास 0700 विराटनगर या दोन्ही टीमनं रेडी राहायचं आहे. जसा इनिंग ब्रेक होईल, पहिल्या इनिंगची समाप्ती होईल, तसा टॉस केला जाणार आहे. थँक्यू. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 57 ऑन बोर्ड. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सचिन फुलरलँड डिलिव्हरी ऑन ड्राईव्ह केला. मिड विकेटला डीप पूर्ण क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील. तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका बाजूला राजू मिश्रा ज्यांनी 1 षटकांनीशी आतापर्यंत 10 धावा जोडल्या. दुसऱ्या बाजूला अजित सुर्वे 2 वरती बॅटिंग करत आहेत. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 58 धावा धावफलकावरती. 4 षटकामध्ये 27 धावा होत्या. आणि मागच्या 7 चेंडूवर 1 षटकार जोर आलाय, पण 11 धावा मागच्या 7 चेंडूवरती देखील आपण पाहिल्यात. फटका खेळताना थोडंसं ऑकवर्ड पोझिशनमध्ये आले. फ्लिक करायचा होता, ग्लान्स करायचा होता, काय करायचं होता, पण पोझिशनमध्ये नव्हते फटका खेळण्यासाठी. इथे एक धाव महत्वाची आहे. जिथे सिंगल रन होती तिथे 2 धावा. लेग बायचा इशारा होता पंचाकडनं.
गुडलेंदवरनं थोडंसं कमी उचली आलेला चेंडू होता. अकोड पोझिशनमध्ये होते. फटका खेळला तर शरीरावरती आदळला. दुसरे धाव खेळताना बॅकअप नव्हतं. बॅकअप थोडंसं चुकला आणि त्याचा फायदा 2 धावा त्या स्कोरबोर्डमध्ये होतोय. 60. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. पंचही वळतात. पंच इशारा करतात. व्हाईट बॉलचा इशारा जास्त बाहेर आहे चेंडू आणि त्या कारणास्तव व्हाईट बॉलचा इशारा येत असताना चॅलेंज केले. बॅटिंग करणाऱ्या की बॉलिंग करणाऱ्या टीमनं चॅलेंज केले. रिव्ह्यू आहे दोघांना. एक तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. थँक्यू. तिसऱ्या पंच पाहण्याचा प्रयत्न करतात. किती शफल केलं होतं, किती बाहेर चेंडू हाताळला गेला आहेत. अमित सर आहेत आणि अमित सर ते पाहण्याचा प्रयत्न करतात. मेगा स्क्रीन जी आहे, स्क्रीन आहे, स्क्रीनच्या समोर काही प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांना विनंती आहे प्लीज तुम्ही थोडेसे बाजूला व्हा. स्क्रीन के सामने जो भी दर्शक है उनसे गुजारिश है आप थोड़ा सा बाजू हट जाइए. स्क्रीनच्या समोर जो प्रेक्षक आहेत छोटे नन्हे मुन्ने राही, आपसे गुजारिश है आप थोड़ा सा बाजू हटिए. स्क्रीनच्या समोर कोणी उभं राहू नका प्लीज, तुम्हाला विनंती आहे. अजून थोडंसं या बाजूला व्हा, थोडं अजून. थोडंसं क्लोज आहे त्याच्यामुळे पंच अगदी निरखून पाहण्याचा प्रयत्न करतात. शफल किती झालं होतं पंचांनी पाहिलं, न्यायालय आणि जो रिव्ह्यू घेतलाय त्यानंतर पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्याकरता रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. पंच आपला निर्णय बदलतायत. रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. जो फिल्डिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतला होता तो देखील सक्सेसफुल झालाय. डॉट बॉल 3 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. धावा आहे धाफलकावरती 60 रन ऑन बोर्ड. समोर खेळा पण मिस झाला आहे. बॅट थोडी हातामध्ये फिरली. लॉंग ऑनला फिल्डर त्यांना टिपलाय झेल. फलंदाज बाद. राजू मिश्रांना परतावा लागलाय पॅव्हलिनच्या दिशेनं. फलंदाज बाद. थँक्यू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आले होते. आकोटोब्याचा चेंडू खेळताना हातामध्ये थोडीशी जर पाहिली तर बॅट थोडीशी फिरली, ग्रीप थोडीशी फिरली आणि परतावं लागले ते राजू मिश्रा यांना. पॅव्हलिनच्या दिशेने जात आहेत. निनाद राऊत डावखुरी हाताचा फलंदाज. पहिला चेंडू निनाद. पहिल्या चेंडूवरती निनाद. बॅटवरची आवाज देखील तसा आलाय, प्रतिसाद देखील तसा आहे आणि चेंडू मिड विकेट सीमारेषा पार. VVPL षटकार. थँक्यू. पहिला चेंडू त्यांना माहिती होतं की लेफ्ट आर्मर आहे. लेफ्ट हँडर वर्सेस लेफ्ट हँडर. आत येणारा चेंडू विथ द टर्न खेळायचा होता. विथ द टर्न विथ द स्विंग या चेंडूला पाठवले. थोडंसं बॉटम हँड देखील पाहिला होता या फटका खेळत असताना आणि ओळखलेले निनाद राऊतची. नेहमीच आपण पुरापाड्या आगाशीच्या टीमकडनं खेळताना या खेळाडूला पाहिलंय. फुल टॉस बॉल. फुल टॉस फ्लिक केलाय. पुन्हा एकदा बॉटम हँडचा वापर. शेवटच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सरनं स्कोरबोर्ड वेगानं गेलाय तो 72. 72 धावा. 6 षटकांचा खेळ संपलाय. शेवटच्या षटकी केलेला वार प्रहार आपला प्रभाव सोडून जातो, इम्पॅक्ट सोडून जातो. किती प्रभाव, किती इम्पॅक्ट सोडून गेलाय. धावा धाफलकावरती झाल्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 73 धावांचा पाठलाग करायचा. पण ही पहिली इनिंग आहे. स्टार तिथेही आहेत, बॅटिंग ऑर्डर त्या साईडला देखील आहेत. या साईडला गोलंदाजी चांगली सक्षम फळी आहे. मजा येणाऱ्या मॅचला. हा पहिलाच मॅच आहे बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग 2026. पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या मधला पहिल्या मॅचचे पहिली इनिंग संपले जिथे धावा आहे धाफलकावरती 73 धावांचा पाठलाग करायचा आहे.
आपण एक थोडीशी ब्रेक घेतोय, थोडीशी धून ऐकतोय आणि येऊया. टॉस केला जाईल. दोन संघ विकास 0700 विराटनगर आणि त्यांच्या समोर असेल तो टीम साईनाथ टायगर. थँक्यू. डीजे थांबा. चला, दोन्ही टीमचे कर्णधार पोचतील. आपण टॉस केला जाणार आहे. वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहतोय. वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 दोन्ही संघाचे कर्णधार चला पोचा. साईनाथ टायगर आणि दुसऱ्या बाजूला विकास 0700 कॅप्टन. चला लगेच या, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. तितका वेळ आपल्याजवळ पुरतो. साईनाथ टायगर कॅप्टन. चला साईनाथ टायगर कॅप्टन. चला गौतम पाटील लवकर या, लवकर या, कारण मॅच लगेच सुरू होतोय. तर मित्रांनो, वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 आपण पाहताय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत वसई विरार प्रीमियर लीग सीझन 2 पहिला सामना सुरू आहे आणि त्याच वेळेला आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेक केली जाणार आहे. एका बाजूला विकास 0700 विराटनगर आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ टायगरचा संघ असणार. दोन्ही संघाचे कर्णधार पोचलेत. एका बाजूला गौतम पाटील आहेत आणि दुसऱ्या बाजूला देवा पांडे असे दोन कर्णधार पोचले आहेत. टॉस एका बाजूला VVPL आणि दुसऱ्या बाजूला BBA. आणि टॉस करण्यासाठी आपण विनंती करू रोमी दादा उपस्थित आहेत. रोमी दादा आपल्याला विनंती, आपण या टॉससाठी. तर रोमी दादा पोचत आहेत टॉससाठी. प्रत्येकाला उत्सुकता की कसा मॅच होणार, कशा पद्धतीनं सामने खेळले जाणार. आणि या पहिल्या सामन्याची 6 षटकांचा खेळ आपण जो पाहिला, कदाचित थोडंसं ट्रेलर आहे, हे तर सुरुवात आहे आणि त्याच्यानंतर अजून मजा येणार आहे. कारण एकापेक्षा एक सरस सामने आपण गेल्या वर्षी पहिल्या पर्वामध्ये अनुभवलेले आहेत. दुसरं पर्व देखील त्याला अपवाद नसणार आहे. तर दुसऱ्या पर्वामध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना होतोय. आदरणीय सन्माननीय रोहिल ठाकूर तथा रोमीदादा आहेत आणि रोमीदादांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. BBA इज द कॉल आणि VVPL. टॉस जिंकल्या साईनाथ टायगरने. रोमीदादा दोघांना आपण शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा असं नसतं व्हायचंय. तर टॉस जिंकलाय साईनाथ टायगरच्या संघानं. गौतम निर्णय काय असणार? बॉलिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय VVPL आहे. वसई विरार प्रीमियर लीग पहिलं पर्व देखील व्हायला आहेत. दुसऱ्या पर्वामध्ये खेळताना येत असताना किती उत्सुकता होती, की किती एक्साइट होता या स्पर्धेत खेळण्यासाठी? आणि टीम पण खूप आमची चांगली आहे, प्लेयर पण खूप चांगले आहे. मेहनत करू, जिंकण्याचा प्रयत्न करू. जी संकल्पना पुढे आणल्यात VVPL ची, बहुजन विकास आघाडी, रोहनदादा पूर्ण टीमने, त्या संकल्पनेविषयी काय सांगाल? हे कार्य आता हे दुसरं वर्ष आहे, खूप सुंदर आहे. आणखीन 10 वर्ष आधी जर चालू केले असतं तर आणखीन बेस्ट होतं, पण स्टार्ट झाला आहे तोच महत्त्वाचा आहे.
चला तुम्ही सांगितलं सुरुवात झाली ती महत्वाची है त्यानंतर अपन देवा पांडे हमारे साथ जुड़ चुके हैं। देवा पांडे हालांकि पिछले साल भी हमने देखा था देवा पांडे को खेलते हुए। टॉस हुआ है हालांकि फील्डिंगली बैटिंग करना है लेकिन पूरे वीपीएल को पिछले साल के बाद 1 साल गुजरा है, काफी कुछ बदल दिखाई दिए थे। धन्यवाद देना चाहूँगा सभी ऑर्गेनाइजर को कि ये वसई विरार में सबसे बड़ा सबको अथॉरिटी मिल रही खेलने की। सभी प्लेयरों को बहुत सारे प्लेयरों का वसई विरार में सपना ड्रीम है खेलना ही है। जैसे आप खेलते हो संतोष बोन से काफी का सारा अच्छा खेल आपने भी दिखाया है, लेकिन ये बड़ा प्लेटफॉर्म है वसई विरार के खिलाड़ियों के लिए, खास करके आइकॉन के साथ खेलने का मौका जो इस टूर्नामेंट में आपको मिल रहा है। मैं अपने गांव वालों को भी धन्यवाद देना चाहूँगा और विकास दादा को भी धन्यवाद देना चाहूँगा कि मुझे आइकॉन सिलेक्ट किए। बिलकुल आपको भी शुभकामना होगी कारण मॅच लावते सुरुवात तर दोन्ही संघाचे कर्णधार म्हटले टॉस जिंकला साईना टायगरनं, त्यांनी सांगितलं पहिल्यांदा आम्ही फिल्डिंग करू त्यानंतर आपण जाऊया मॅच ऑनगोईंग मॅच आहे। दुसऱ्या सामन्याला देखील महत्त्वाचा तो टॉस झालाय त्यानंतर या दुसऱ्या इनिंगला अगदी थोड्याच वेळात सुरुवात होते त्या दिशेने जाऊया एक हलकीशी धून त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत भरतजी मोरे यांचा आवाज। चल जाऊया ओटो कॉम बॉक्स। धन्यवाद तुकाराम सर। वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत। घेऊन जातोय सरळ या पहिल्या मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे, ज्या ठिकाणी पहिली इनिंग ज्या वेळेला पार पडली त्यावेळेला 72 धावा धावफलकावरती झाल्यात। 73 धावांचं लक्ष ठेवलं अधिराज निर्मळ या संघासमोर मेमन सीसी या संघाकडून। VVPL वसई विरार प्रीमियर लीग 2026 आयोजक बहुजन विकास आघाडी, RS ग्रुप, वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन आणि आमचे स्पॉन्सर आहेत प्रकृती हॉस्पिटल, पाम, विवा ग्रुप, विवा सुपरमार्केट, SBS ग्लोबल स्कूल, RS ग्रुप, टनेक्स आणि SBC टुरिझम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या सर्वांचं मनपूर्वक आभार। आपण सर्वांनी जे केलं सहकार्य त्यामुळे ही स्पर्धा खूप चांगल्या रीतीने या ठिकाणी पार पडते। जातोय सरळ मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होतीये। एका बाजूला केतन मात्रे आणि दुसऱ्या बाजूला येस सर संकेत दुसऱ्या बाजूला आणि बॉलिंग मार्क वरती बोलत तयार विश्वजीत ठाकूर। बेस्ट वर्सेस बेस्ट मधला पहिला चेंडू इनसाइड आउट सरळ पाठवून दिलाय, वाईड इश लॉंग ऑफ सीमारेखा पार, दणदणीत खणखणीत VVPL षटकार। थँक्यू डिझाय व्ही फॉर वायलंड। पहिल्याच बॉल वरती वायलंड होत असताना केतन मात्रेच्या बॅट मधून आलाय एक शानदार षटकार। पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाची सुरुवात इतकी धमाकेदार आहे तर येणारी वेळ कशी असणार आहे। केतनसाठी पुढील चेंडू, यावेळेला गतीमध्ये परिवर्तन, थोडा मागे ठेवला चेंडू उंच हवेत, उलट्या दिशेने जात असताना क्षेत्ररक्षक फॉलो जरूर करत होता परंतु चेंडू न थांबता निघून गेलाय, लॉंग ऑफ सीमारेखा पार षटकार। थँक्यू ट्युझे। बॅक टू बॅक 2 षटकार, 73चा पाठलाग, 6 षटकांचा खेळ। पहिल्या षटकामध्ये बघितलेले अनेक उतार चढाव आणि त्यानंतर या धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होत असताना पहिले 2 बॉल आणि त्यानंतर बाहेर निघणारा चेंडू, अतिरिक्त उसळी बाहेर निघत असताना चेंडूसाठी अपील। येस, पंचांनी वाईट बॉलचा इशारा दिला आणि वाईट बॉलचा इशारा देत असताना रेफर सुद्धा केलाय पंचांच्या निर्णयाला फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या वतीने। तिसरे पंच चेक करतील। वसई विरार प्रीमियर लीग संपूर्ण महिनाभराची मेहनत, प्रत्येक संघाशी वाढलेला तो कनेक्ट आणि त्यानंतर त्यांचे आयकॉन, त्यानंतर या स्पर्धेचं स्वरूप कसं असणार त्या सगळ्या संघ मालकांना
या सर्वबद्दलची माहिती देणं, त्या 16 संघाचा समावेश आणि त्यानंतर खेळाडू सोडत प्रक्रिया, लिलाव सोहळा, ऑक्शन आणि ऑक्शन झाल्यानंतर सगळ्यांना नियमावली समजून देत असताना अखेरकार त्या महिनाभराच्या खूप मोठ्या मेहनतीनंतर आता ही स्पर्धा, येस इट्स अ वाईट बॉल, पंचांचा निर्णय येतोय. तिसऱ्या पंचांनी सुद्धा पंचांच्या निर्णयाला सहमती दाखवत असताना वाईट बॉलचा इशारा दिला. अतिरिक्त स्वरूपाची धाव धावफलकामध्ये ऍड होईल. 1 फॉर दी ओव्हर चा इशारा विश्वजित साठी दिलाय पंचांच्या माध्यमातून. VVPL एक असा प्लॅटफॉर्म हो. यावेळेला समोर पुन्हा एकदा केतनच्या बॅट मधून येत आहे. ऑन दी अप, डाऊन दी ग्राउंड, शानदार षटकार, 6 धावा. थँक्यू टू से. लगातार 3 षटकार, एक वाईट सोडला तर 3 इन अ रो. नेक्स्ट बॉल, 1 2 3 4, यस इट्स गॉन फॉर 6. लगातार चौथा षटकार. यह है केतन की पावर. थँक्यू. खेळाडूलाही गुणवान, कारण त्याच्या बॅटमधून येत आहेत धावा. विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट केतन मात्रेची जी पॉवर आहे ती दिसू लागली आहे. आदिराज ग्रुप निर्मल साठी खूप मोठी आनंदाची बातमी की त्यांचा आयकॉन क्लिक झालाय. मेमन सीसी साठी हे विश्वजितचं षटक थोडं महागडं. 25 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 73चा पाठलाग आहे आणि पहिलीच मॅच आहे. लगातार 6 षटकारांसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे आदरणीय जागृत ठाकूर यांच्याकडून. 6 षटकारासाठी 2000. मोठा वन्स अगेन वन मोर. इट्स अ लॉंगेस्ट सिक्सर बाय केतन म्हात्रे. थँक्यू. म्हणतात ना, असली मजा तब आता है जब मुकाबला अपने लेवल के साथ हो, अपने लेवल के खिलाड़ी के साथ हो. आणि विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट केतन मात्रेचे हे जे हल्ले आहेत ते सांगू देतात बेस्ट वर्सेस बेस्टच्या युद्धामध्ये. आदिराज ग्रुप निर्मलचे संघमालक बरेचदा गिणी यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस लागू झाले केतन मात्रेला. व्हॉट अ बॅटिंग बाय केतन. 31 शेवटचा बॉल. काय सहावा येणार का? नाही. सन्मान दिला, स्टिअर केले चेंडूला. ओ यावेळेला अपील नाही. सिंगल धाव कंप्लीट केली आणि सिंगल धाव कंप्लीट करत असताना पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावरती आदिराज ग्रुप निर्मळ. थँक्यू टू. पहिल्या षटकामध्ये नक्की काय झालं होतं? बिलकुल फुल ऑनलाईन टाकण्याचा प्रयत्न बघा कशा पद्धतीने फटकेबाजी झाली होती. 32 धावा आहेत. 73चा पाठलाग करण्यासाठी याच्यापेक्षा चांगली सुरुवात काही होऊ शकत नाही. बघा एक शेवटचा बॉल ज्या वेळेला आपण बघितला त्या चेंडूवरती केतनने सन्मान दिला. बक्षिसांची राशी खूप मोठी होती. 2000 रुपये, 1000 रुपये, 3000 रुपये तर असेच लागू झाले होते. पण केतनने त्याची तमा न करता शेवटच्या चेंडूवरती सन्मान दिला, कारण त्याने पाहिलं धावफलक आटोक्यात आहे. आणि 6 चेंडू 6 षटकार मारल्यानंतर जितका आनंद फलंदाजाला होतो किंवा प्रेक्षकांना होतो त्यापेक्षा काही पटीनं गोलंदाज दुःखामध्ये जातो. आणि कदाचित त्याचा एक भाग म्हणून केतनने त्या शेवटच्या चेंडूवरती सन्मान दिला असावा. संचित कोळी बॉलिंग मार्कवरती येतोय. वेट सर. बघा एक नियम आहे, दोन्ही पॉवर प्लेपैकी एकच पॉवर प्लेचं षटक आयकॉन प्लेअर हाताळेल. त्यामुळे संचित कोळी षटक हाताळू शकत नाहीयेत. सर्व संघांना नियमावली सूचना या अगोदर दिलेल्या आहेत आणि त्या नियमाप्रमाणे संचित कोळी याला हे षटक थांबवावं लागतंय. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. बघा अनेक
कंडिशन्स आहेत. तुम्हाला 6 षटकामध्ये कोणाला कधी बॉलिंग टाकायची आहे, किती बॉलिंग टाकायची आहेत, कोणत्या षटकामध्ये BBL षटकामध्ये कोणाला इंट्रोड्यूस करावं लागणार आहे, या साऱ्याची माहिती दिली गेली आहे लिलावा अगोदरच. आणि त्यामुळे ही एक खडतर बाब आहे, म्हणजे चिंतेची बाब आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. पण तरीसुद्धा या साऱ्या संकटावरती मात करत असताना तुम्हाला 6 षटकांचा खेळ प्रदर्शित करायचा आहे. अनिकेत चौधरी, मागील वर्षी अनिकेत चौधरीचा खेळ सर्वांनी बघितला. या खेळाडूच्या गोलंदाजीतलं कौशल्य संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताने पाहिलं. आणि आज अनिकेत चौधरी दुसरं षटक हाताळण्यासाठी केतन समोर. फर्स्ट बॉल ऑन द विकेट. पहिला चेंडू फटका बसलाय, चेंडू हवेत आणि ब्रेक थ्रू. पहिला चेंडूने पहिल्या चेंडूवरती केतन मात्रेला तंबूच्या दिशेने धाडलंय. फर्स्ट विकेट डन. थँक्यू. आता असं वाटलं होतं की एक आयकॉन गेला, दुसरा आयकॉन आला आणि केतनसाठी मोठ्या प्रमाणात टाळ्या वाजतायत डगआउटमध्ये. आदिराज ग्रुप निर्मलचं संपूर्ण डगआउट खुश आहे, कारण केतनने आल्यानंतर एंट्रीज आल्यानंतर आपल्या खेळीनं खुश केलंय त्याच संघाला, त्याचबरोबरीनं या वसई विरारमधील अनेक प्रेक्षकांना त्याच्या खेळीनं. त्यानंतर प्रतीक घरत, तालुका आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत अनिकेत चौधरी यांच्या समोर. अनिकेत चौधरी एक असा बॉलर आहे ज्याला समोर कोण आहे कोण नाही याची कधीही भीती नसते. तो नेहमीच आपल्या त्या स्वभावाने बॉलिंग करत असतो आणि त्या स्वभावामध्ये बॉलिंग करत असताना अनेक मैदानावरती त्याने घवघवीत यशसुद्धा मिळवलंय. आणि आज या वसई विरार प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये आपली छाप सोडत असताना पहिला चेंडूवरती केतन मात्र बाद. दुसऱ्या चेंडूवरती यावेळेला डाऊन द ग्राउंड ऑन दी अप, समोर चेंडूला पाठवलाय, वन बाउन्स, सीमा रेखा पार, चौकार. थँक्यू डिझे. प्रतीकनं आल्या आल्या समोरच्या दिशेनं मारलेला हा चेंडू सरळ डाऊन द ग्राउंड. हाफ बॅकलिपचा वापर, कारण कंट्रोलमध्ये चेंडू होता, फुलाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्या चेंडूला समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळला होता आणि तो चेंडू मात्र सीमारेखा पार जात असताना फायदा उचललाय. डीपमध्ये प्रोटेक्शन नव्हतं. दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्याच्यामध्ये लॉंग ऑफमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता. अकॉर्डिंग टू द फील्ड खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये चौकार. पुन्हा एकदा अनिकेत तयार, प्रतीक समोर. ओ एच एंड गॉन. वन मोर विकेट. बड़ी मछली जाल में फंसती हुई एक और विकेट का बटन. प्रतीक घरत डिपार्ट्स. थँक्यू डिझे. यष्टांच्या मागे राजूने कोणतीही चुकी केलेली नाही आहे आणि ती चुकी न करत असताना एका मोठ्या खेळाडूला तंबूच्या दिशेने पाठवलंय. बघा असं नाही की 73 धावा तितक्याशा छोट्या आहेत. पहिल्या षटकामध्ये जरी मोठी हाणामारी झाली असली, 5 षटकार आलेले असले, 32 धावा आलेल्या असल्या, तरी सुद्धा दुसऱ्या षटकामधला कमबॅक जो आहे तो येणाऱ्या उर्वरित षटकांमध्ये खेळण्याचं सामर्थ्य देऊ शकतो. अनिकेत चौधरीने हे काम करून दाखवलंय. बघा कंडिशन अशी आहे की 2 आयकॉन 3 ओव्हरच हाताळू शकतात. त्यामुळे दुसरा आयकॉन आहे तो तुमचं 4 षटकं, म्हणजेच जी 2 आयकॉनची 4 षटकं असं होऊ शकत नाही. पण अनिकेत चौधरी सारखा जर तुमच्याकडे ऑप्शन असेल तर मात्र तो आयकॉनपेक्षा कमी नाही आहे. आयकॉनपेक्षा वरची कामगिरी, ही आयकॉनिक कामगिरी अनिकेत चौधरी करत असताना चांगली बॉलिंग. एकाच षटकामध्ये 2 आयकॉनना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. राहुल गोंड, यंगस्टार पापडीसाठी अनेक वेळा राहुल गोंडला आपण खेळताना पाहिलंय. वसईचा खेळाडू, हार्ड हिटर बॅटिंग
करणं त्याची खासियत आणि तो आता स्ट्राईक एंडवरती असताना अनिकेत चौधरी समोर बघूयात कशा प्रकारचा खेळ केला जातो. हलक्या हाताने खेळले, स्टिअर खेळले चेंडूला, चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक धाव सहज धावून कंप्लीट केली जाते. संकेत राऊत मैदानात आहे. संकेत राऊत, राहुल गोंड नव्यानं आलेलं फलंदाज आहेत, त्यामुळे या मिडल ऑर्डरमध्ये या धावफलकाला चालतं बोलतं ठेवणं, भागीदारीला रचणं किंवा वाढवणं यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण दुसऱ्या बाजूला मेमन सीसी काय विचार करते? मेमन सीसी विचार करते की इथून जसे 2 ब्रेक थ्रू आलेले आहेत, अजून एखादी विकेट यावी, अजून येणाऱ्या षटकामध्ये डॉटची संख्या वाढावी, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं. अनेक प्लॅन्स आहेत, अनेक स्ट्रॅटेजीज आखल्या गेलेल्या आहेत. आता त्या प्ले कशा पद्धतीने करतायत त्यावरती या सामन्याचं यश अपयश असेल. अनिकेत चौधरी नेक्स्ट बॉल, स्विच इट, रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा खासा संपर्क नाहीये. राजू मिश्रा यांची कॉन्फिडन्स लेवल बघा किती अप आहे. पहिल्या षटकामध्ये 32 धावा आल्या तरी सुद्धा कोणत्याही प्रकारे स्वतःला डगमगू दिलेलं नाहीये. शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडू आणि आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात फक्त 5 धावा आणि 2 गडी बाद केल्यात. महत्वाचे गडी म्हणजे जी अनिकेत चौधरीची मागील वर्षीची कामगिरी होती त्या कामगिरीला बरोबर कॉपी पेस्ट केलंय आणि या स्पर्धेमध्ये आपली छाप सोडत असताना तो दिसतोय. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल आणि त्याला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कबरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत एक धाव कंप्लीट. षटक क्रमांक 2 संपलं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत 38-38. 2 विकेटच्या पतनानंतर आदिराज ग्रुप निर्मळ. थँक्यू डीजे. पहिला सामना बघा, या वर्षीची VVPL का स्पेशल आहे. व्हेरी स्पेशल टुर्नामेंट, व्हेरी स्पेशल. बघा हे दर्शक आहेत आमचे, मोठ्या प्रमाणात या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत आणि या सर्व दर्शकांना मैदानाच्या आतमध्ये घेऊन येण्यासाठी खूप मोठी मेहनत ही संघ मालकाने सुद्धा केली आहे. कारण तसे ऑल इंडिया ओपनचे आयकॉन बोललेले आहेत. वसई तालुक्यातील काही नामवंत खेळाडू आहेत जे खेळत आहेत, म्हणून त्यांचे जे काही चाहते आहेत, जो काही फॅन फॉलोअर वर्ग आहे तो या ठिकाणी आला आहे. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण या VVPL ला भरभरून प्रेम देत आहात आणि त्यामुळेच ही VVPL मागील वर्षापेक्षा यावर्षी वेगळ्या अवतारामध्ये आपल्या समोर आले. असेच प्रेम जर का आपलं यापुढे सुद्धा राहिलं तर अजून मोठ्या पटलावरती स्पर्धा आपल्या सर्वांना बघायला मिळेल. दुपारच्या सत्रामध्ये उन्हाचा प्रभाव असताना सुद्धा हे सर्व दर्शक या स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटत आहेत. आमचं व्यासपीठ गजबजलं आहे, अनेक मान्यवर मंडळी या व्यासपीठावरती आहे. वसई तालुक्यातील काही नामवंत आणि प्रतिष्ठित व्यक्ती जे या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद लुटत असताना नेक्स्ट बॉल यावेळेला लपेटण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु पोझिशनमध्ये नव्हते आले संकेत आणि त्यामुळे बॅट आणि बॉलचा तितका खासा संपर्क नाही. सिंगल धाव आली आहे. तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजाला इंट्रोड्यूस केलं गेलंय. स्वतः आयकॉन कर्णधार संचित कोळी नायगावचा खेळाडू बॉलिंग मार्कवरती आलाय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. डीपमध्ये प्रोटेक्शन मिड विकेटच्या दिशेने वाढलं गेलं, थोडंसं वाईडिश आहे. लॉंग ऑफ डीपमध्ये प्रोटेक्टिव्ह, कव्हर पॉईंटमध्ये डीपमध्ये प्रोटेक्शन. हो यावेळेला इनसाइड आउट चेंडू गॅपमधून निघून चाललाय, पण कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आलाय. दुसरी धाव घेत असताना यश प्राप्त केलंय ते राहुल गोंडनं आणि 2 धावा सहज कंप्लीट झाल्यात. आदिराज ग्रुप निर्मळ कोणत्या इक्वेशन पर्यंत येऊन थांबलाय? 22 मध्ये 32. आस्किंग रन रेट RRR 8.73 म्हणजेच 9च्या आसपासची सरासरी तुम्हाला राखावी लागणार आहे या सामन्याला जिंकण्यासाठी. पण मेमन सीसीचं लक्ष आहे VVPL ओव्हरवरती, या संचितच्या षटकावरती. बघूयात काय घडतंय. इनसाइड आउट चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न, परंतु तो बनलाय दर्शनीय स्ट्रोक. चेंडू सीमारेखा पार, षटकार.
थँक्यू आम्हा वसई वसई विरारकरांची शान म्हणजे आमच्या जीवदानी आईचं देऊळ आणि त्याच जीवदानी मातेच्या खुशीत लपलेलं हे मैदान, या मैदानावरती आपल्या सर्वांना खेळ बघण्याची संधी मिळतीये. VPLचा थाट आहे. यावेळचा चेंडू कट काढण्याचा प्रयत्न, स्लाइस करायचं होतं पण बॅट आणि बॉलचा खासा संपर्क नाहीये. बघा बाहेर निघणारा चेंडू होता, हलकासा कट. वाटलं नव्हतं की तो चेंडू तितकासा बाहेर वळेल, पण राहुलला जितकी उसळी अपेक्षित होती तितका बाउन्स बघायला मिळाला नव्हता. बघा कशा पद्धतीने हा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केलाय. डॉट बॉल आलाय षटकारानंतर डॉट बॉल. बघा षटकाराला बॅक करण्यासाठी तुम्हाला 1 2 3 डॉट बॉल अपेक्षित असतात आणि त्यापैकी पहिला आलाय. पुन्हा एकदा अजून एक डॉट. लगातार दुसरा निर्धाव चेंडू येतोय. म्हटल्यानंतर त्या धावांना बॅक करण्यामध्ये जवळजवळ यश मिळाले. 47-2 शेवटचा आणि अंतिम चेंडू या तिसऱ्या षटकामधील. बाकी यानंतरचं षटक इम्पॉर्टंट आहे, महत्वाचं आहे. त्याचं कारण VVPL ओव्हर आहे. VVPL ओव्हर म्हटल्यानंतर त्या षटकामध्ये धावा बनवणं म्हणजे सामना एकतर सोपा होईल किंवा अवघड होईल आणि त्यामुळे त्या षटकावरती या मॅचचा खरा रिझल्ट निर्भर असणार आहे. बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल फुलटॉस, खराब चेंडू. या मैदानावरती फुलटॉस बॉल राहुल गोंड सारख्या खेळाडूला हाताळणं ही सर्वात मोठी चूक नव्हे तर घोडचूक आहे हे दाखवत असताना चेंडू येतो सीमारेखा पार. षटकार. षटक क्रमांक 3 संपलं. 53 2 अधिराज ग्रुप निर्मळ. Thank you. VVPL Vasai Virar Premier League Season 2 organized by RS Group, Vasai Virar Box Sundaram Cricket Association and sponsored by Prakriti Hospital, Farm, Viva Group, SBS Global School, 10X, SBC, Tourism Institute of Hotel Management and Vasai Virar Box Sundaram Cricket Association. आजचे 4 संघ. पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. एका बाजूला अधिराज ग्रुप निर्मळ, दुसऱ्या बाजूला मेमन CC आणि या 2 संघांदरम्यानची चालू असलेली मॅच ज्याच्यामध्ये नाणेफेकीचा कल जिंकल्यानंतर अधिराज निर्मळने घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं मेमन CCला. मेमन CCसाठी आता 73 धावांना वाचवणं ही गरज बनली आहे, तर अधिराज ग्रुप निर्मलसाठी 73चा पाठलाग. VVPL ओव्हर VVPL ओव्हर म्हणून या षटकाला संबोधलं जात आहे. प्रत्येक इनिंगची 4थी ओव्हर आणि त्याच्यामध्ये सोहेलला बॉलिंग मार्कवरती आमंत्रित केलं गेलंय. सोहेल समोर खूप मोठं चॅलेंज जरूर आहे कारण या षटकावरती या मॅचचा रिझल्ट असणार आहे. 18 चेंडू 20 धावांची गरज. पहिला बॉल आणि पहिल्या चेंडूला शफल होऊन सफल षटकार दाखवलाय. व्हॉट अ शॉट. 6 धावा. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा सफल झालेत आणि त्यानंतर हुक बाय ग्रुप. 1 सेकंड सिक्सर बॅक टू बॅक. दुसरा षटकार. आता कॅल्क्युलेटिव्हली इथे 2 धावांची गरज असेल कारण 12 धावा आलेल्या आहेत आणि 12 मध्ये 6 जर प्लस झाल्या तर 18 होतात आणि ही मॅच मला वाटतंय संपण्याच्या कगारवरती. पण त्याच्या अगोदर काय अजून वेगळं समीकरण लागतंय का. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चालू जातोय सीमारेषे जवळ. संचितने चेंडूला फील्ड केलं. एकदा धावून कंप्लीट केली जाते. धावपल करते 66. बघा अजूनही कायद्याने तुम्हाला 7 धावा बनवाव्या लागणार आहेत कारण जो काही डबल ट्रबलचा रिझल्ट आहे तो ओव्हर षटका नंतरच येतो. समोर खेळण्याचा प्रयत्न चेंडूंचा हवेत पण क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत एकदा धावून कंप्लीट झाली आहे. सिंगलने धावपलक 67 वरती जात आहे. सोहेल
चंटी बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा तयार होईल. सोहेलची बॅटिंगमध्ये चांगली कमाल आपण बघितली, पण गोलंदाजीमध्ये ती धार तो दाखवू शकलेला नाहीये. पायावरचा चेंडू यावेळेला पाठवलंय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. थँक्यू. चला शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार, करारा प्रहार संख्येच्या बॅटमधून येतोय विजयी षटकार.